कर्जमाफीच्या जाचक अटीविरोधात खासदार लंके हे आक्रमक। 23 जूनला सर्वपक्षीय शेतकरी संघटनेचे आंदोलन। खासदार निलेश लंके यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। राज्य शासनानं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसंच शेतकरी हिताच्या विविध मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा 23 जून रोजी पारनेर तालुक्यातील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी, सामाजिक आणि सर्वपक्षीय संघटनांनी दिलाय। या संदर्भात खासदार लंके यांनी गुरुवारी तहसीलदार गायत्री सैंदाणे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केलं। या निवेदनामध्ये कर्जमाफी योजनेतील विविध अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या योजनेमध्ये अनेक निर्बंध घालण्यात आल्यानं शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। निवेदनामध्ये सन 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील 50,000 रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच एक वेळ समझोता OTS योजनेतील मर्यादा हटवणं, 12 लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यावरील अटी रद्द करणं, प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2 वर्षे नियमित कर्जफेडीची अट हटविणं, पीक विमा योजनेतील जाचक ट्रिगर अटी रद्द करणं आणि खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करण्याच्या मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे। याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि घरगुती LPG गॅसच्या वाढत्या दरामध्ये कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान पारनेर तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत शेतकरी प्रश्नावर सर्वपक्षीय संघटना एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं। शासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास 23 जून रोजी पारनेर तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। पारनेर तालुक्यासह राज्यातील विविध भागामध्ये मागण्या मान्य होईपर्यंत लोकशाही मार्गानं टप्प्याटप्प्यानं आंदोलन उभारण्यात येणार असल्याचंही खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी हा लढा असून शासनानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, पारनेर।